पुणे बेंगळूर महामार्गावर अपघातांचे निमंत्रण, विखुरलेल्या मुरुमामुळे वाहनधारक त्रस्त। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते विश्रामगृह या टप्प्यात सुरू असलेल्या 6 पदरीकरणाच्या कामामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत। अपुऱ्या गटारींच्या कामासाठी खोदलेला मुरुम सरळ महामार्गावर टाकण्यात आल्यानं अपघातांचा धोका वाढला आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। काल एका वृद्धाचा अपघात थोडक्यात टळल्यानं या समस्येकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं। खोदकामातून निघालेले मोठे दगड आणि धोंडे रस्त्यावर विखुरल्याने प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे। गेल्या 15 दिवसापासूनच्या पावसामुळे रस्त्याच्या कडा खचल्या असून बाजूचा मुरुम वाहून गेला आहे, ज्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल नागरिक तक्रार करत आहेत। महामार्गाचे अधिकारी संतोष घोलप यांच्याशी संपर्क साधला असता गटारीचे काम पूर्ण होईपर्यंत मुरुम रस्त्यावरच राहील असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या उत्तरामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। अपघातांचा धोका वाढत असल्यानं हा मुरुम तातडीने रस्त्यावरून बाजूला करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।